आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। आता लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता घ्यायचा असेल तर बहिणींसाठी अर्जंट सूचना समोर आलेली आहे। तुम्हाला अर्जंट मध्ये हे 4 डॉक्युमेंट जमा करावे लागतील तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। जर तुम्ही हे 4 डॉक्युमेंट जमा केले नाही तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाही। ही 4 कागदपत्र सादर करावेच लागतील। हे 4 कागदपत्र कोणकोणते असणार आहे, कुठे जमा करायचं, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। आता राज्य शासनाने जो जी.आर. जाहीर केलेला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील घोषणा केलेली आहे। यांची घोषणा सुद्धा आपण पाहणार आहोत याच व्हिडिओच्या माध्यमातून। काय म्हणाले साहेबांनी शासन मार्फत कागदपत्राची मागणी केलेली आहे। आता लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला सलग हप्ता घ्यायचा असेल तर तुम्हाला हे 4 कागदपत्र जमा करावे लागतील आणि या 4 कागदपत्राची जी मागणी होत आहे तर तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून लाडकी बहीण योजनेचा जे 1500 रुपये प्रमाणे हप्ता तुम्हाला जमा होतो तो आता वाढून 2100 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। अगदी बरोबर तुम्ही ऐकलं आहे। लाडक्या बहिणींना आता 1 जानेवारी 2025 पासून 2100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार आहे। हप्ता जो आता जमा होणार आहे 2100 रुपये प्रमाणे तो कोणाला मिळणार आहे? ज्या बहिणी 4 कागदपत्र सादर करतील। अवघ्या 3 ते 4 महिन्याचा कालावधी याला दिलेला आहे। तुम्ही आतापासून हे 4 कागदपत्र अपलोड करून घेणं गरजेचं आहे। यासाठी तुम्हाला शासनाने पोर्टल ओपन करून दिलेला आहे। पोर्टलवर तुम्ही स्वतःहून करू शकता किंवा सीएससी सेंटरला जाऊन तुम्ही ते 4 कागदपत्र जमा करून तुमचे लाडकी बहीण योजनेचा पैसा 1500 वरून 2100 रुपये प्रमाणे आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता घ्यायचा असेल तर तुम्हाला हे सादर करावे लागतील। आता आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेसाठी आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। त्या 12 जिल्ह्यांची नावं 3 टप्प्यामध्ये जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, असं 36 जिल्ह्यांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। कधी जमा होणार? ज्यावेळेस तुम्ही हे 4 कागदपत्र सादर करणार त्याच वेळेस तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही। तर आपण हे जाणून घेऊया की हे 4 कागदपत्र कोणते असणार आहे आणि कुठे जमा करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। आता सर्वात अगोदर तुम्हाला जिल्ह्यांची नावं आणि कागदपत्राबद्दल माहिती देतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व बहिणींना हे आश्वासन देतो की जानेवारीचा हप्ता 2100 प्रमाणे जमा करणार आहोत। ठीक आहे, सर्व महिलांना जे आता पैसे जमा होणारे लाडकी बहीण योजनेचे 2100 प्रमाणेच तुमच्या खात्यात जमा होणारे। फक्त महिलांनी हे 4 कागदपत्र जमा करा, सर्व बहिणींना यांचा लाभ भेटणार आहे। बघा, सर्वांना याचा लाभ मी देतो। फक्त बहिणींनी हे 4 कागदपत्र जमा करा, सर्वांना याचा लाभ देतो। कारण या योजनेच्या माध्यमातून भरपूर अशा घटना आपल्याला पाहायला भेटत आहेत। त्यामध्ये एक व्यक्तीने 50 फॉर्म सुद्धा भरलेले आहेत। म्हणून या अशा व्यक्तींना ओळखण्यासाठी म्हणजे एका व्यक्तीने 50 फॉर्म भरून 50 फॉर्मचे पैसे वसूल त्यांनी केलेले आहे। पण आता ते 1500 प्रमाणे वसूल केलेले आहे आणि असा व्यक्ती सापडले सुद्धा आहे। पण आता असा गोंधळ व्हायला नको म्हणून सरकारने हे 4 नवीन जे कागदपत्र दिलेले आहे ते अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला जमा करणे। जर तुम्ही हे जमा केले नाही म्हणून तुम्हाला सुद्धा त्या 50 फॉर्म जसं भरलंय त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला टाकण्यात येणार आहे जर तुम्ही 4 कागदपत्र जमा केले नाही। आणि आता हे 1500 नाही, आता ही 2100 वर स्कीम आली आहे, म्हणजे सरकारला मोठा फटका यावर बसणार आहे। म्हणून तातडीची सूचना देण्यात आलेली आहे। म्हणून महिलांना अर्जंट हे काम करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। सर्व काम सोडा, सर्वात आधी तुम्ही हे काम करा तरच तुम्हाला लाडकी बहीणचा पुढचा हप्ता मिळणार आहे। तो पटापट तुम्हाला सांगतो कोणकोणते कागदपत्र आहे आणि ते कागदपत्र तुम्ही कसं जमा करू शकता। ठीक आहे, सर्वात प्रथम जे कागदपत्र असणार आहे ते तुम्हाला आताच दाखवतो। इथं पाहू शकता तुम्ही, सर्वात पहिले लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला आता पहिलं कागदपत्र जमा करायचं आहे ते म्हणजे तुमचं इन्कम। कारण म्हणजे तुमचं इन्कम आता सर्वात मोठं प्रूफ म्हणून काम करणार आहे। कारण आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। बघा, तुम्हाला माहिती आहे दरवर्ष इन्कम चेंज होत राहतं।
या वर्षाचं 2024चा तुम्ही फॉर्म भरलाय लाडक्या बहीण योजनेचा, पण आता 2025 चालू झालंय, म्हणून 2025चं तुमचं इन्कम असणे खूप गरजेचं आहे. जर तुमचं 2025चं इन्कम तुम्ही सरकारला जमा केलं नाही, या 4 कागदपत्रांपैकी हे पहिलं कागद सर्वात महत्त्वाचं असणार आहे. आणि 3 कागदपत्र पण महत्त्वाचे, पण सर्वात प्रथम तुम्हाला इन्कमचे प्रूफ द्यावंच लागणार, ते पण 2025चे. तुम्हाला माहिती आहे आता 2025 चालू झाला, आता यावरनं सरकारला एक मोठा आकडा समोर येणार आहे. भरपूर अशा महिला आहेत त्यांनी इन्कम कास्ट जोडलेलं नाही, पण आता याला सर्वप्रथम कंपल्सरी करण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला आता जानेवारीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इन्कमचे प्रूफ जमा करावंच लागणार, तरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे, ते पण 2025चे. जुनं इन्कम चालणार नाही. आणि तुमचं इन्कमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे. हे पण लक्षात घ्यायचं, तुम्ही इन्कम कार्डचं तुमचं जे उत्पन्न येतं ते 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाईल, नाहीतर तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार नाही. ठीक आहे, कारण बघा तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते चेक होणार आहे. आता ऑनलाईन तुम्ही जसंही ते अपलोड करणार तुमचं वार्षिक उत्पन्न चेक केलं जाईल, ते पण 2025चं असणे गरजेचं आहे. ठीक आहे, हे पहिलं कागदपत्र तुमच्यासाठी. आता दुसरं कागदपत्र दाखवतो. दुसरं जे कागदपत्र असणार आहे, ठीक आहे, दुसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड. ज्याचं कारण म्हणजे याचं कारण काय झालं, तुम्हाला माहीत आहे की आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेलं आहे. आता पॅन कार्ड द्यायची गरज का पडली, कारण तुम्हाला माहिती आहे आता पहिलं जे जुनं पॅन कार्ड होतं ते आता बंद झालेलं आहे आणि आता नवीन चालू झालेलं आहे पॅन कार्ड 2.0, नवीन लॉन्च झालेलं आहे. आता 3 का 4च महिने झाले, याला 3-4 महिन्यापूर्वी हे लॉन्च झालेलं आहे. तर हे पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला जमा करायचं आहे. समजतंय कुठं जमा करायचं ते तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. हे पॅन कार्ड आणि पहिलं म्हणजे तुमचं इन्कमचं प्रूफ, असे 2 कागदपत्र जमा करायचे आहे. आणि आणखीन 2 कागदपत्र ते तुम्हाला पुढे सांगतो, पण हे 2 कागदपत्र तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचं आहे. आणि हे कसं तुम्हाला पॅन कार्ड 2.0 भेटणार आहे ते ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळून जाणार आहे. ठीक आहे, ते कसं तुम्ही मिळवू शकता त्यावर पण मी डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तुम्हाला या चॅनलवर भेटून जाईल. ठीक आहे, आता बघा याचं काय झालं की हे पॅन कार्ड का जमा करावं लागतंय, तुम्हाला हे पॅन कार्ड जमा करावं लागणार आहे. हे पण तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडेच द्यायचं आहे. समजतंय का? 4 कागदपत्रांपैकी तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे इन्कमचं प्रूफ आणि दुसरं म्हणजे पॅन कार्ड 2.0 जे लॉन्च झालं आहे ते, हे 2 कागदपत्रांचे झेरॉक्स अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे. ठीक आहे, आता तिसरं तुम्हाला कागदपत्र दाखवतो. तिसरं कुठलं कागद असणार आहे, बघा इथं पाहू शकता तुम्ही. तिसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्डचं, म्हणजे तुमचं रेशन कार्ड, कारण आता रेशन कार्डसुद्धा डिजिटल झालं आहे. बघा भरपूर जो गोंधळ होतो या रेशन कार्डमुळेच होतोय. भरपूर अशा फॅमिली आहेत ज्यांनी सेपरेट रेशन कार्ड करून घेतलेलं आहे. तर सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे म्हणजे अशा वेगवेगळ्या फॉर्म भरताना त्यांनी काय केलं आहे की एक सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे त्यांनी 10 फॉर्मसुद्धा भरून दिले. ठीक आहे, यामुळेच 15 फॉर्मसुद्धा भरले. लाडक्या बहिणींचा एक व्यक्तीच्या नावावर 10 फॉर्म, 15 फॉर्म, 4 फॉर्म भरले, 5 फॉर्म भरले, असं काही आपल्याला दिसून येतंय. म्हणून आता रेशन कार्ड सुद्धा बघा इथं काय माहिती आली आहे, आता रेशन कार्ड सुद्धा डिजिटल झालेलं आहे. बघा ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल, कदाचित जर तुम्हाला माहीत नसेल तर ही नवीन जी योजना येतं हे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. इथं पाहू शकता तुम्ही एक लाल बटन दिसतोय सबस्क्राईबचा, तो बटन दाबून ठेवा. कारण की जेव्हा रेशन कार्ड डिजिटल झालं तेव्हा ऑलरेडी मी तुम्हाला सांगून दिलं होतं की रेशन कार्ड डिजिटल होणार आहे, कसं करता येईल ते पण सांगितलं आहे. ठीक आहे, आता डिजिटल जे रेशन कार्ड तुमचं झालेलं आहे ते रेशन कार्डचं झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे त्या लाडकी बहीण योजनेचा अंगणवाडी सेविकांकडे. ठीक आहे, तुमचं रेशन कार्डवर किती महिलांचं नाव आहे, म्हणजे याचं मेन कारण काय, रेशन कार्डचं डिजिटलच का मागताय, कारण त्यावर तुमचं किती महिलांचे नावं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला आता जे नवीन रेशन कार्ड आले आहे ते जमा करायचं आहे. बघा म्हणजे एका व्यक्तीने एक महिलाने
लाडकी बहीणसाठी एकाच महिलाने लाभ घेतला पाहिजे, त्यासाठी डिजिटल झालेला आहे आणि डिजिटल झाल्यामुळे सर्वांना म्हणजे आता काही गोंधळ होणार नाही, सर्व काही ऑनलाईनच दिसणार आहे। म्हणून तुम्हाला आता रेशन कार्ड जे ऑनलाईन डिजिटल बनलंय तेच तुम्हाला द्यायचं आहे, ठीक आहे। आता शेवटचं जे राहिलं आहे कागदपत्र ते पाहण्यापूर्वी आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, तुमच्यासाठी खूप मोठमोठे अपडेट घेऊन येत असतो। आज शेवटचं कागदपत्र पाहू शकता तुम्ही आता, ते म्हणजे चौथं कागदपत्र जे, ठीक आहे, चौथं कागदपत्र जे आहे ते म्हणजे तुमचं घरचं लाईट बिल। बघा तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे की लाईट बिलची गरज का पडते, जिथं पण सरकारी कुठली स्कीम असू द्या त्यामध्ये लाईट बिलची गरज कंपल्सरी असते। आता लाईट बिल त्यांनी का आणलं, या 4 नियमांमध्ये लाईट बिलचं काय गरज पडली तर पाहू शकता, कारण गेल्या काही दिवसांपासून अशा भरपूर घटना समोर आलेल्या आहेत की ज्यामध्ये एक व्यक्तीने 50 फॉर्म भरलेले आहेत वेगवेगळ्या नावाने। बघा म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या 50 फॉर्म त्यांनी भरलेले आहेत। म्हणून लाईट बिल जर तुम्ही त्याला जोडलं तर असं एकच फॉर्म भरता येईल, अशा अनेक फॉर्म भरता येणार नाही लाडक्या बहिणींचं। आणि जर कोणी भरलेलं असेल लाईट बिल, जर त्यांनी जॉईन करायचं सांगितलंय म्हणून त्या व्यक्तीला म्हणजे त्यांचं ऑटोमॅटिकली जे नाव असेल ते कट होऊन जाईल आणि खरोखर जी महिलांना लाभ मिळायला पाहिजे त्यांना त्यांचा लाभ मिळेल, म्हणून लाईट बिलची अट त्यांनी घातलेली आहे। सर्वात मोठी अपडेट आहे आत्ताची, लाईट बिल त्यांनी का दिलं आहे की एकच व्यक्ती लाईट बिलवर फॉर्म भरू शकतं एका कुटुंबात, समजतंय का, एका कुटुंबात 1 किंवा 2 व्यक्ती याचा फॉर्म भरू शकतात, पण त्यांचं नाव रेशन कार्डमध्ये असणे गरजेचं आहे, ठीक आहे। आता लाईट बिल का दिलं की एका व्यक्तीच्या नावावर लाईट बिल येतं, म्हणजे घरचा मुखिया जो असतो ना त्याच्या नावावर लाईट बिल येतं, त्या लाईट बिलच्या माध्यमातून त्यांना कळून जाईल की कोणाच्या घरात किती व्यक्ती आहेत, ते सर्व काही त्यांना लाईट बिलच्या माध्यमातून समजून जातं। म्हणून त्यांनी ऑनलाईन अपलोड करताना लाईट बिलचं झेरॉक्स सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे। असं हे 4 कागदपत्र सरकारकडे जमा करायचं आहे। ते कसं करणार तुम्ही, अंगणवाडीच्या सेविकांकडे ते तुम्हाला झेरॉक्स करून द्यायचं आहे आणि बस, तुमचं फॉर्म वगैरे काही भरायची गरज नाही, ते ऑलरेडी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म वगैरे दिलेले आहेत, फक्त तुम्हाला हे 4 कागदपत्र जमा करायचे। जसंही तुम्ही हे 4 कागदपत्र जमा केले तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता लगेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे, ठीक आहे। लवकरात लवकर तुम्ही हे 4 कागदपत्र जमा करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, असं नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।